लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे। तहसीलदार साहेब, सीओ साहेब यांनी मला ते कागदपत्र आज सकाळी अनगरला गेल्या मिळवून दिले। अनगर नगरपंचायत ही पाटील परिवाराला बिनविरोध करायची होती। मला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, मला ती लढवायची होती। ही मोहिमेमध्ये कधी तर गनिमी कावा करावा लागतो। गेली 68 वर्ष झालं त्या गावातील ग्रामपंचायत बिनविरोध आहे, पण त्यांनी कधी कुणाची मतं घेतली होती का? मी जवळजवळ 2000 सालापासून ते आता 2023 पर्यंत 23 वर्ष त्या गावची सुनबाई आहे आणि आता आम्हाला लढायचंय म्हणून मी गेले तर ह्याच्यावरनं ज्वलंत उदाहरण आहे ना की 4 दिवस झाला उज्ज्वला त्याला यूज दिलं नाहीये, तिचा फॉर्मच नाही भरून घेतला गेला। आज आम्ही जीवाची बाजी लावून गेलो, करोना तर मरो म्हणून। तसे त्यांनी नगरसेवकाचे पद मला ऑफर केले। नमस्कार, महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मला तो अधिकार मिळाला, त्याचा मला खूप अभिमान वाटत आहे। तर सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेलं अनगर नगरपंचायतीकडे कशा पद्धतीने तुम्ही 2-3 दिवस उमेदवार दाखल करण्याची धडपड करताय, त्याबद्दल काय सांगा? गेली 4 दिवस झालं मी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा प्रयत्न करत होते, पण काही कागदपत्रांमुळे ती पूर्तता झाली नव्हती माझी। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पहिल्यांदा काही मला रिस्पॉन्स दिला नाही, प्रतिसाद दिला नाही। मग परत नियमावली मी तर सगळे कागदपत्र जमा केलेले होते, पण काही नियमावलीप्रमाणे ते चुकीचे वाटायचे मला, तर ते वेगळे आहेत सांगितले, हे लागतात म्हणल्यानंतर मी विचारलं प्रशासकीय अधिकाऱ्यांना, तर ते देतो म्हणायचे। अर्ज केले, मेल केले, तरीही त्यांनी परत फोन उचलत नव्हते। मग काय करायचं, 1-2 दिवस त्यातच गेले परत माझे। मग मी सरळ कलेक्टर साहेबांना आणि निवडणूक आयोगांना मेल केला की असं मला पूर्तता केली जात नाही आणि माझा अधिकार हिसकावून घेतला जातो, मी कसं निवडणूक लढवायची। मग कलेक्टर साहेबांनी स्वतः कुमार आशीर्वाद साहेबांनी मला स्वतः कॉल करून त्यांनी जे काही कागदपत्र लागायचे आहेत त्याची विचारणा केली। मी त्यांना ते सांगितलं। मग त्यांनी त्यांचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत, तहसीलदार साहेब असतील, सीओ साहेब असतील, त्यांना ती सूचना केली आणि तहसीलदार साहेब, सीओ साहेब यांनी मला ते कागदपत्र आज सकाळी अनगरला गेल्या मिळवून दिले। त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि ते कागदपत्र असल्यामुळे मी आज उमेदवारी अर्जामध्ये ते जोडू शकले। 2 दिवस झालं सोशल मीडियावरती कालचा जो व्हिडिओ ते संदर्भात तुमचा जो व्हायरल होतो, ते कशा पद्धतीने तुम्हाला अडचण आणण्याचा प्रयत्न केला जात होता? मी फॉर्म अनगर नगरपंचायत ही पाटील परिवाराला बिनविरोध करायची होती। मला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे, मला ती लढवायची होती। मग मी 4 दिवस झालं तिथे जात होते, तर यावली, हिवरे, देवडीमध्ये आणि बिटले मार्गे, वाफळे मार्गे, पुन्हा नरखेडचा इकडचा पलीकडचा ह्याचा रस्ता, असं 5-6 ठिकाणी अनगरला जाण्याचा रस्ता आहे। तर त्या प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टर्स उभा केले जात होते, गाड्या चेकिंग होत होते, काही युवक खुर्ची टाकून बसलेले होते आणि ते गाडी चेक करत होते की उज्ज्वला तिथे माय लेकरं जर दिसली तर त्यांना तिथेच हल्ला करायचा। हे सगळीकडे दहशत पसरवली गेली होती। मग ते खरं आहे की नाही, दहशत काय खरं असतं म्हणून बघितलं तर 2-3 दिवस आम्हाला व्हिडिओ पण मिळाले आणि मग आम्ही परत तरीही धाडसानं काल जाण्याचा मी प्रयत्न केला। परवा दिवशी मोहोळमध्येच मला तसं ट्रॅपिंग केलं जात होतं, पण मी ते परवा दिवशीचा दिवस कॅन्सल केला। मीडिया वगैरे सर्व तुम्ही आलेलं होतात, पण त्या ट्रॅपिंगमुळे आपण तो प्लॅन कॅन्सल केला। परत कालही मी गेले तर जवळजवळ देवळीपासून ते आता मोहोळला येईपर्यंत 10 ते 15 गाड्या माझ्या पाठीमागे होत्या। मग मी यावलीपासून मी वळवणार होते तर यावलीच्या कॉर्नरला देखील सगळे युवक वगैरे उभे राहिलेले मला दिसले। परत मी काय करायचं जाऊ दे म्हणल्यानंतर यावलीपासून जे आम्हाला दिसलेले युवक होते तेही गाडीत बसून परत पाठलाग चालू केला। तिथेच थांबून जाब विचारावा का तुमच्या बहिणीला काय असं त्रास देताय, तर मुलगा म्हणला नको आपण कायद्याने जाऊ। मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये गाडी वळवली, तोपर्यंत काही गाड्या ब्रिजवरून गेल्या आणि काही गाड्या मला समोर दिसल्या। पोलीस प्रशासनाला मी अर्ज करत होते, पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांनी मला प्रोटेक्शन दिलं नव्हतं। मग मी काल रागात गेले आणि पीआय सर तुम्ही पहा की आम्हाला प्रोटेक्शन दिलं, तुम्ही दिलं नाही, हे आज लोक पाठलाग करतायत, माझ्या जीवाला घातपात झाला तर काय करू। त्यांनी ते ज्वलंत काल उदाहरण पाहिलं, मग त्यांनी आज मला सकाळपासून व्यवस्थित प्रोटेक्शन शेंडके साहेबांनी दिलं, मोहोळचे पीआय। तुम्ही उमेदवार दाखल करत असताना खरं तर सोशल मीडियावर 5:30च्या दरम्यान तुम्ही अनगर मध्ये होता। हा, सकाळी 5:30 वाजता। हा, मग आता समक्ष देखत जर असं जातोय तर ते सगळं फसतच होतं। मग काही मोहिमेमध्ये कधी तर गनिमी कावा करावा लागतो, म्हणून आम्ही आता सकाळी, कारण हे पुन्हा त्यांना दुपारचा टायमिंग हा येतात हे माहिती म्हणून 10 वाजल्यापासून अजून हे 3-4 दिवस जे प्रकार केलेले आहेत, गेली 10 तारखेपासून त्यांचे प्रकार चालू आहेत की रस्ते अडवण्याचा। मग तो रस्ते अडवण्याचा प्रकार शेवटी घरातली कामं तर माणसाची
9 वाजता 10 वाजताच होतात. ते 10 वाजता सगळे आता नेऊन लावणारच होते ट्रॅक्टर वगैरे. त्यांनी आधी तयारी करण्यापेक्षा आपण तयारी करू म्हणून आम्ही छुप्या पद्धतीने गेलो. खरं तर भाजपच्या जिल्हाध्यक्ष श्रीकांत नाना चव्हाण काही कार्यक्रम घेत असताना त्यांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असेल की अनगरची, ते म्हणजे आज बिनविरोध होणार आहे. त्याबद्दल काय सांगा? बिनविरोध आहे म्हणतात. गेली 68 वर्ष झालं त्या गावातील ग्रामपंचायत बिनविरोध आहे. पण त्यांनी कधी कुणाची मतं घेतली होती का? मी जवळजवळ 2000 सालापासून ते आता 2023 पर्यंत 23 वर्ष त्या गावची सुनबाई आहे. तर मी आमचे सासरे पोलीस पाटील असायचे. दर पंचवार्षिक ग्रामपंचायतच्या निवडणुकी लागायच्या. त्यावेळेस मी म्हणायचे अहो मतदान होत नाही, हे असं तसं. नाही, जे मालक ठरवतात तेच असतं. मग बोलताच येत नव्हतं. 7-7ची कमिटी असते तर तिथं कधी आमच्या थिटेचं एकतर केलंय का सदस्य ह्यांनी दाखवून द्यावं. ह्यांनी ठरवायचं तीच द्यायचं. आरक्षण कोणतं पडेल त्यांचा ते सरपंच असायचा. कधी मतं विचार घेतलीच जात नाहीत ना, मतं लादली जातात तिथं. मग कधी घेतलंच नाही. मग ते प्रत्येक आणि धाडस कधी कोण करत नाही. त्यामुळे ते आतापर्यंत बिनविरोध व्हायला गेले. आणि आता आम्हाला लढायचंय म्हणून मी गेले तर ह्याच्यावरूनच ज्वलंत उदाहरण आहे ना, की 4 दिवस झालं उज्ज्वला त्याला यूज दिलं नाहीये, तिचा फॉर्मच नाही भरून घेतला गेला, तर ती बिनविरोध होणारच होती ना. आज आम्ही जीवाची बाजी लावून गेलो, करो नाही तर मरो म्हणून. उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे. आता इथून पुढे मतदानाच्या दिवसापर्यंत प्रचाराचा काळ असतो. तसं काही आपल्या डोक्यात आहे का? आता कागदपत्राची तर पूर्तता झालेली आहे. उद्या अर्जाची छाननी आहे. आता परमेश्वराची अनगर सिद्धाच्या मनात असेल तर माझा अवैध होणार नाही अर्ज. वैध जर ठरला, व्यवस्थित झाला तर तुमचे प्रसार माध्यम आहेत, तुमच्या माध्यमांद्वारे, फेसबुकद्वारे, इंस्टाद्वारे, याच्याद्वारे मी प्रचार. तुम्हाला त्यांच्याकडून कुठली ऑफर आले होते का? हो, होते ना. गेली 2-3 दिवस झालं माझ्या नातेवाईकांशी संपर्क साधत होते. गावातील हे आज प्रतिष्ठित मोठी मंडळी, वृद्ध मंडळी असतील, तरुण मंडळी असतील, माता बंधू भगिनी येऊन मला गळ घालत होते असे तसे. त्यांनी नगरसेवकाचे पद मला ऑफर केलं. 11 नगरसेवक काहीतरी आहेत आणि 1 पद आम्ही काढून घेतो असं म्हणत होते. मग मला नगरसेवक देऊ नका, तुम्ही मला मुलगी मानता तर तुमच्या सुनबाईला तर तुम्ही घोषित केले नगराध्यक्ष, ते पद मला द्या. मग मी माझी मागणी केली तर त्यांनी ते नाही म्हणले. बिनविरोध नगरसेवक करतो म्हणते. हो. प्रचाराची पुढील प्रक्रिया कशी असेल? आता निवडणुकीच्या कायद्यामध्ये तरतूद असेल की निवडणुकीचं उभारलेल्या उमेदवाराला जर प्रोटेक्शन देता येत असेल प्रचाराच्या दरम्यान, तसं जर आचारसंहितेत चालत असेल, आज निवडणूक आयोगाला मेल आणि लेटर लिहिते मी, जर आला रिप्लाय देऊ शकते म्हणलात तर ते सगळ्या पोलीस डिपार्टमेंटला सांगतील आणि ते दिले तर जाईन. मग माझ्या गावामध्ये माझं घरदार, शेतीबाडी, संसार आहे तिथं माझा. उद्ध्वस्त जरी झालेला असलं तर आहेच ना तिथं. शेवटचा प्रश्न, तुम्ही मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना एवढं सांगेन की 2000 साली 16 वर्षाची उज्ज्वला छोटी एवढी लिटूपिटी तिथे आलेली होती सून म्हणून तुमच्या गावात. तेव्हापासून ते 23 वर्षापर्यंतचा उज्ज्वलाचा संघर्ष सगळ्यांनी पाहिलेला आहे. माझे जावा भाव असतील, माझी भावकी असतील, माझे नातेवाईक असतील, पाहुणे रावळे असतील. आणि 2 वर्ष झालं उज्ज्वलावर अन्याय झाला हे सगळ्यांना माहिती आहे, पण ते उघडपणे कोणीही बोलू शकलेलं नाही. आज तुमच्या माध्यमांच्या समोर आज पदर घेऊन तुम्हाला सांगते, ही उज्ज्वला आज तुमच्या समोर मताची आज भीक मागते. तिला न्याय द्यायचा असेल, तिला तुम्हाला वाटत असेल की तुमच्या सगळ्यांचं नेतृत्व मी करावं आणि माझ्यासारखी वेळ कधी तुमच्यावर येऊ नये, कारण मी तसं तुमच्यावर कधीच अन्याय होऊ देणार नाही, असं वाटत असेल तर नक्कीच माता माऊली माझ्या मागे उभं राहतील. आज पाटील परिवार आहेत की आमच्या गावामध्ये काही ह्यांना मतं वगैरे पडणार नाही, 2च मतं पडतील. पण मी म्हणते 2 मतं जरी पडली तर ती स्वाभिमानाची असणार आहेत. यांनी बटन दाबायला तिथलं EVM वर माणूस उभा केलेला असतो, तसं त्या माणसाकडनं न हे करता आम्ही आमचं स्वतःचं स्वाभिमानाने 2च मतं पडू द्या, हक्काची आहेत ती.